नाशिक जिल्ह्यामध्ये एक भय होतं, पारध्यांची टोळी आली रे आली, पारध्यांची टोळी आली. आणि खरोखर या पारध्यांच्या टोळीनं नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातलेला होता. तब्बल 10 तोळे सोनं आणि 2 मोटरसायकली व इतर हत्यार येवला ग्रामीणसह निफाड आणि वैजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये येवला पोलिसांनी याची उकल केलेली आहे आणि या आरोपींना बेड्या ठोकलेला आहे. यांनी घरफोड्या करून तब्बल 7,79,900 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता आणि पिंपळगाव येथे चोरी करून 2,63,000चा माल लंपास केला होता. या घरफोडीमध्ये पोलिसांनी 4 आरोपींना अटक केलेली आहे. 3 जण फरार आहे. नाशिक पोलीस या आरोपींचा शोध घेत आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपींची नावं अनिल उर्फ लांडग्या सुरेश चव्हाण, हा राहणार मांडगाव. 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे. आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत. त्यांचा 4 दिवस PCR घेण्यात आलेला आहे. आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत. त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे, कानस, कटवणी, ॲडजस्ट पाना, हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा, असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत. उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत. ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल. अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे. येवला पोलिसांनी केलेली ही कारवाई लोकांसाठी कौतुकास्पद ठरत आहे. महत्त्वाचा व्हिडिओ आणि अपडेटसाठी वेगवानला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर योग्य वाटला असेल तर लाईक करा.